शारीरिक आजारांवरती जशी आपण औषधांची ट्रीटमेंट घेतो तशी आपल्या मनाचीही ट्रीटमेंट तितकीच महत्त्वाची आहे. कारण आपण स्वतःला काय सांगतो त्या आजाराबद्दल, त्या उपचारांबद्दल, बरं होण्याबद्दल, स्वतःबद्दल, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत तो आजार बरा करण्यासाठी. त्याच्यामुळे फक्त आपण औषधं घेतोय आणि मनामध्ये मात्र नेगेटिव्ह थिंकिंग चालूच आहे आजाराबद्दल, स्वतःबद्दल, उपचारांबद्दल, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. म्हणूनच आज आपण या गोष्टी बोलणार आहोत की आपला कुठलेही शारीरिक आजार असतील किंवा जे काही तक्रारी आहेत आणि त्याच्यासाठी आपण उपचार घेतो आहोत, तर ते उपचार घेत असताना आपल्याला आपल्या मनाकडून काय काय प्रयत्न करायचे आहेत, आपल्या विचारांमध्ये काय बदल करायचे आहेत, हा मुद्दा आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली जाते. जर तुम्हाला याच्यामध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो. आतापर्यंत आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सबद्दल बोललेलो आहोत, रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत, नेगेटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, स्वतःमध्ये बदल कसे घडवून आणायचे, बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची मदत होऊ शकते. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरीनुसार व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात. तर आज आपण बोलणार आहोत शारीरिक आजार बरे करण्यासाठी मनाकडून काय प्रयत्न व्हायला हवेत. तर खूप महत्त्वाचा विषय असं मला वाटतं, कारण बऱ्याचदा कोणत्याही वयामध्ये आपल्याला कुठलाही शारीरिक आजार, व्याधी किंवा काहीही तक्रारी, शारीरिक तक्रारी पुन्हा पुन्हा येत आहेत असं दिसतंय किंवा त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा आपण औषधं घेतो आहोत, पण तरीसुद्धा ते औषधं घेऊनसुद्धा मनासारखं त्याचं समाधान मिळत नाही आहे किंवा त्या उपचारांना आपलं शरीर साथ देत नाही आहे किंवा त्या आजारांची तीव्रताही कमी होत नाही आहे. असं जेव्हा दिसायला लागतं तेव्हा माणसं वैतागतात, खूप फ्रस्ट्रेट होतात आणि मग ती औषधही नको आणि काहीच नको अशा पातळीपर्यंत ते जातं आणि मग त्याच्यातून सगळं असमाधान, असंतोष, मनाची चिडचिड, घालमेल सगळ्याच गोष्टी होतात. नेगेटिव्हिटी खूप जास्त वाढायला लागते, शारीरिक आजारही वाढायला लागतो आणि मग कुठलाच मार्ग त्याच्यातून दिसत नाही आणि एकंदरीतच मग आयुष्याचं जो आनंद आहे तो सगळा दूर जातो. तर म्हणूनच आपण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्याला आपण हेल्थ सायकॉलॉजी असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपलं मानसशास्त्र, आजार, आपल्या जे आरोग्य आहे, आरोग्याचं मानसशास्त्र, ज्याच्यामध्ये आपले आजार किंवा आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी, आजार बरे करण्यासाठी आणि शरीर चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या मनाकडून सुद्धा प्रयत्न करावे लागतात. म्हणजे नुसतं चांगलं खाल्लंय, चांगला व्यायाम केलाय इतकंच नाही, तर विचार आपण चांगले ठेवणं, आचरण, वागणं आपलं चांगलं ठेवणं, ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर मुद्दा काय आहे आपला, की आपण जी आजारपण आपण म्हणतोय पुन्हा पुन्हा येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत, शारीरिक तक्रारींबद्दल आता आपण बोलतोय, तर त्या कुठून येतात? एकतर त्याचं ओरिजिन काय आहे, मूळ काय आहे हे आपण आधी समजून घेऊयात. की खूपदा काही माणसं जी आहेत ना, त्यांच्यामध्ये काय असतं की पास्टमधल्या, भूतकाळामधल्या खूप गोष्टी साठवण्याची वृत्ती असते. म्हणजे कोण माझ्याशी कसं वाईट वागलं, माझ्या आयुष्यात किती दुःख आलं, माझ्यावरती किती अन्याय झाला किंवा माझ्या वाट्याला किती दुर्दैवी परिस्थिती आलेली होती किंवा किती वाईट परिस्थितीमध्ये मला जगावं लागलं, मला किती जास्त सहन करावं लागलं, किती जास्त प्रमाणामध्ये मी असमर्थ होतो किंवा होते किंवा अजूनही आहे, किंवा भविष्य बाबतीत सुद्धा की भविष्य किती होपलेस आहे, आता पुढे काहीच होऊ शकणार नाही आहे, सगळंच कसं अंधारमय झालेलं आहे, कसलीच आशा उरलेली नाही आहे. तर असं दोन्ही प्रकारे, म्हणजे भूतकाळामधले विचार साठवून ठेवण्याची वृत्ती आणि भविष्य काळामध्ये सतत नेगेटिव्ह प्रेडिक्शन्स करणं किंवा सतत काहीतरी वाईटच होईल किंवा तितकं काही चांगलं होणारच नाही, अशी एक वृत्ती जर असेल आपल्यामध्ये, तर ती एक मुख्य कारण असते की आपल्या शारीरिक आजारांना किंवा तक्रारींना आमंत्रण दिलं जातं त्याच्यामुळे. दुसरी गोष्ट, गिल्ट, अपराधाची भावना जर मनामध्ये आपल्या जास्त असेल, पश्चातापाची भावना जास्त असेल की आपण काहीतरी चुका केल्यात, आणि प्रत्येक माणूस चुका करतोच, कोणी असं नाही की ज्याने चुका केलेल्या नाही आहेत, पण सतत त्या चुका घोकत राहणं आणि मी त्या चुका केल्या याचा अर्थ मी खूप अपराधी आहे किंवा मला जगण्याचा हक्क नाही आहे किंवा खूप घोर अपराध माझ्याकडनं झालेले आहेत आणि आता त्याचं काही, म्हणजे त्याच्यामुळे आता मला काहीच करता येणार नाही, असं सतत त्याच्यामुळे जी पश्चातापाची भावना आहे, तर ती सतत मनात ठेवून ठेवून सुद्धा तुम्ही तुमच्या आजारांना आमंत्रण देत असता. याच्या व्यतिरिक्त
वैतागल्याची भावना, फ्रस्ट्रेशन, नैराश्य जे आहे की सतत प्रयत्न करतोय, सतत अपयश येत आहे आणि अपयशाचाच जास्त विचार केला जातोय. यश मिळवण्यासाठी काय करावं ह्याच्यापेक्षा अपयश का आलंय, का माझ्या वाट्याला आलंय, येऊच नाही ह्याच्यावरती जास्त फोकस केला गेल्यामुळे मग फ्रस्ट्रेशन येत आहे, नैराश्य येत आहे किंवा दुःख आहे एखादं आणि ते दुःख सतत घोकत आपण किती दुर्दैवी आहोत किंवा आपण किती बिचारे आहोत असं स्वतःला समजलं जातं आहे किंवा आपण असमर्थ आहोत, आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करताच येत नाहीत कधीच किंवा आपण खूप जास्त स्वतःबद्दलची एक नेगेटिव्ह ज्याला आपण सेल्फ इमेज म्हणतो ती आहे, स्वतःबद्दल जराही आपल्याला रिस्पेक्ट नाही आहे किंवा स्वतःच आपण स्वतःला कमी लेखतो आहोत. काही लोक आपल्याशी वाईट वागतात आणि त्या बेसवरती आपण स्वतःला ट्रीट करतो आहोत नेगेटिव्हली आणि स्वतःला आपण कमी लेखतो आहोत, स्वतःला आपण लोकांच्या नजरेतून बघतो आहोत. तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येत आहे की सगळ्या ज्या भावना आहेत त्या नेगेटिव्ह भावना आहेत, नेगेटिव्ह इमोशन्स आहेत. आणि ह्या भावना का निर्माण होत आहेत हा मुद्दा नाही आहे इथे, तर त्या भावना आपण साठवून ठेवतोय हा मुद्दा आहे. म्हणजे भावना निर्माण होणं हे खूप नैसर्गिक आहे, ते तुमच्या माझ्या सगळ्यांमध्ये होतात. पण त्या भावना निर्माण झाल्यानंतर आपण जेव्हा त्याच्यावर काहीच करत नाही आणि आपण त्या तशाच राहू देतो किंवा तसेच विचार आपण करत करत त्या भावना साठवून ठेवायला आपण स्वतःला परवानगी देतो, तर त्याच्यामुळे काय होतं, त्या साठवून त्या आपल्या शरीरामध्ये जे स्त्राव स्रवतात किंवा जे हार्मोन्स रिलीज करते आपली जी बॉडी, ती खूप जास्त स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करायला लागते आणि वारंवार स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करत करत त्याचा परिणाम एकतर आपल्या पचनसंस्थेवर होतो सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट आपली जी इम्युन सिस्टीम आहे, जी रोगप्रतिकारक शक्ती आहे त्याच्यावरती होतो आणि आपली जी क्षमता आहे, जी आपला जो स्टॅमिना आहे किंवा स्नायूंची जी ताकद आहे त्याच्याही वरती होतो. तर ह्या आपली जी ओव्हरऑल जी एनर्जी असते, उत्साह असतो त्याच्यावरती होतो. तर बऱ्याच शारीरिक बाजूंवरती त्याचा परिणाम होतो आणि मग त्याच्यातून हळूहळू एक आजार, एक शारीरिक व्याधी, तक्रारी निर्माण व्हायला लागतात आणि मग एका विशिष्ट कालावधीनंतर जर आपण वर्षानुवर्ष एक स्ट्रेस कॅरी करतो आहोत तर मग आपल्याला कुठल्या तरी मोठ्या आजाराला सामोरं जाण्याची वेळ येऊ शकते. तर ही झाली कारणमीमांसा, हे झालं विश्लेषण. कारण आपल्याला जर या गोष्टी माहिती असतील तर आपल्याला त्याच्यावरती काम करणं खूप सोपं जातं. त्याच्यामुळे हे होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा मुद्दा इथे जास्त महत्त्वाचा आहे. तर आता एकतर मुळात ॲक्सेप्टन्स हे खूप महत्त्वाचं आहे की वस्तुस्थिती आपल्या वाट्याला जी काही आलेली आहे, माणसं आपल्याशी व्यवस्थित वागत नाही आहेत, परिस्थिती म्हणजे फार चांगली नाही आहे किंवा काही दुःख वाट्याला आलेलं आहे, काही नुकसान झालेलं आहे किंवा काही रिजेक्शन आपल्याला मिळालेलं आहे. तर ह्या जे आपण नेहमी म्हणतो की या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी की ज्या आपण बदलू नाही शकत आहोत, तर ह्या आपल्या वाट्यात आहेत. मग आता आपण त्या खोकत राहायच्या सतत की त्या माझ्या वाट्याला का आल्या, कशामुळे आल्या, का आपण त्या ॲक्सेप्ट करायच्या की ठीक आहे त्या माझ्या वाट्याला आल्या, पण आता मी त्या पुन्हा न घोकता मी आता रस्ता शोधणार आहे, वे आउट शोधणार आहे की मी काय करू शकतो किंवा करू शकते की माझं आयुष्य चांगल्या मार्गावरती आणण्यासाठी. तर हा विचार आपल्याला काय करतो की भावना निर्माण झाल्यात, नेगेटिव्ह भावना आहेत, पण त्या साठवून ठेवण्यासाठी हा विचार आपल्याला परवानगी देत नाही. म्हणजेच आपण लेट गो करायला शिकतो त्या गोष्टींना की ॲक्सेप्टन्स वाढला की आपण लेट गो करणं आपल्याला सोपं जातं. मग ॲक्सेप्टन्स म्हणजे नाईलाज नसतो, ॲक्सेप्टन्स म्हणजे आपण ती गोष्ट नाकारत नाही आहोत, स्वीकारतो आहोत की झालंय माझ्या बाबतीमध्ये, पण झालंय म्हणजे त्याच्यामुळे माझं आयुष्य खराब झालंय का, त्याच्यामुळे माझी क्षमता पूर्ण बिघडली आहे का, त्याच्यामुळे सगळं काही ठप्प होणार आहे का, तर नाही. तर आता माझ्या हातात जे आहे त्याच्यावरती मी भर देणार आहे आणि माझ्या आयुष्याला मी वेगळं वळण देणार आहे. हा झाला ॲक्सेप्टन्स. तर हा आपण जितका वाढवू तितकं आपण त्या भावनांना मोकळी वाट करून देऊ, त्या भावना साचून राहणार नाहीत आणि परिणामी मग आपल्या शारीरिक व्याधींवरती जे काही आपण काम करणार आहोत किंवा जी काही ट्रीटमेंट देणार आहोत आपल्याला त्याच्यामुळे मदत मिळणार आहे किंवा त्या होणारच नाही आहेत. जर आता नसतील तर त्या होण्याचे चान्सेसही कमी होणार आहेत भविष्यामध्ये. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ॲक्सेप्टन्सचा. दुसरी गोष्ट आहे की
आपण आपल्याला सतत चांगले मेसेजेस देणं स्वतःच्या शरीराला, म्हणजे मी त्याच्यावरती एक व्हिडिओ सेपरेट केलेला होता की एक रिलॅक्सेशन टेक्निक मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. तुम्ही जाऊन बघू शकता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर त्याच्या आत्ता मी थोडक्यात इथे सांगते की आपल्याला जसं आपण शवासनामध्ये झोपतो तसं आपण शवासनामध्ये झोपायचं आहे. पूर्ण बॉडी डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत पूर्ण शांत स्थितीमध्ये न्यायची आहे, सैल सोडायची आहे. आणि डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत शरीराच्या एक एक अवयवाला आपण साधारण 2 ते 3 चांगल्या सूचना द्यायच्यात. कोणत्या कोणत्या चांगल्या सूचना आपण देऊ शकतो की हा माझा अवयव सुदृढ आहे, तो त्याचं काम उत्तम प्रकारे बजावतो आहे, करतो आहे. आतमध्ये जे काही बिघाड आहे किंवा जे काही तक्रारी आहेत त्या रिपेअर करण्याचं, दुरुस्त करण्याचं काम तो उत्तम प्रकारे बजावतो आणि ते व्यवस्थित होतंय. आणि तो अवयव शांत आहे, रिलॅक्स्ड स्थितीमध्ये, शांत स्थितीमध्ये आहे. हे आपण असे मोजक्या 2-3 गोष्टी स्वतःला सांगायच्यात. मग आपल्या ते डोक्याचे स्नायू असतील, आपल्या चेहऱ्याचे स्नायू, मान, खांदा, पाठ, पोट, छातीचे स्नायू, आपले हार्ट मसल्स, असं करत करत आपण पायाच्या तळव्यापर्यंत जायचं. आणि जिथे जिथे तुम्हाला व्याधी आहे, जिथे जिथे दुखणं आहे, म्हणजे कोणाला हार्टच्या संदर्भातल्या तक्रारी किंवा कोणाला पोटाच्या पचनाच्या संदर्भातल्या तक्रारी, कोणाला मस्क्युलर पेन्स असतील, गुडघेदुखी वगैरे, तर असं जिथे जिथे त्रास आहे तर त्या त्या अवयवावर थोडं जास्त लक्ष देऊन आपण त्याला ह्या 2-3 सूचना द्यायच्यात, ज्या आता आपण बोललो की तो अवयव सुदृढ आहे, शांत आहे, रिलॅक्स्ड आहे आणि तो त्याचं काम उत्तम प्रकारे करतोय. तर ह्याच्यामुळे हिलिंग प्रोसेस जी आहे, बॉडी ऑलरेडी नॅचरली हील करतच असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे औषधांशिवाय सुद्धा नैसर्गिकरित्या बॉडी हील करण्याचं हे काम करतच असते, अविरत करत असते 24 तास. तर मग ते सोपं होण्यासाठी आपल्याला हे ॲफर्मेशन्स मदत करतात. पण त्याच्यासाठी आधी तुम्ही दीर्घ श्वसन करून शांत होऊनच मग एक 5 मिनिटं आपण ह्या रिलॅक्सेशनसाठी द्यायचे आहेत. तर हे आवर्जून आपण केलं पाहिजे. रोजच्या रोज हे रिलॅक्सेशन आपलं झालं पाहिजे. जर आपल्याला काही आजार जास्त असेल तर दिवसातून 2दा-3दा आपण करू शकतो. आणि त्या आजाराबद्दलची नेगेटिव्हिटी, तो त्रास, कुठलाही त्रास, डोकं दुखतंय, पोट दुखतंय, तर त्याच्याबद्दल सतत का दुखतंय किंवा किती जास्त दुखतंय आणि आता किती दिवस होणार आहे आणि कधी बरं होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला केल्या पाहिजेत. आणि त्याच्या जागी जसं आत्ता आपण बोललो की ते व्यवस्थित आहे, ते त्याचं काम चांगलं करत आहे, ते उपचारांना साथ देत आहेत ते अवयव, आणि ते व्यवस्थित बरे होत आहेत, त्यांना आराम मिळत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण वारंवार, म्हणजे उठता बसता अगदी कामं करत असताना सुद्धा किंवा तुम्ही अंथरुणावरती जरी आहात तरी तुम्ही ह्या गोष्टी सतत सांगितल्या पाहिजे. ना की त्या आजाराबद्दल नेगेटिव्हिटी मनामध्ये ठेवणं, कारण जितकी त्या आजाराबद्दल आपण नकारात्मकता मनामध्ये ठेवणार तितका तो आजार आपला जास्त वाढत जाणार आहे. तर ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे, ती आपण आवर्जून लक्षात ठेवूयात. आणि पुढचा मुद्दा, शेवटचा मुद्दा हा सांगायचा आहे की ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची भावना, की आज आणि आत्तापर्यंत माझं शरीर सुदृढ काम करत होतं, माझं मन व्यवस्थित काम करत होतं. तर त्याच्यासाठी हा जो काही आजार झाला आहे तो आत्ता झाला आहे, पण ह्याच्या आधीपर्यंत जे काही शारीरिक सुदृढता होती किंवा ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत मिळालेल्या आहेत, आत्ताही मिळत आहेत, तर त्याच्यासाठीची कृतज्ञता हे मनावरचा ताण खूप हलका करते. जितकं तुम्ही ग्रॅटिट्यूड रोज प्रॅक्टिस करता छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आज आयुष्यामध्ये जे जे काही मिळालेलं आहे त्या सगळ्यासाठी नेहमी कृतज्ञतेची भावना आपण जेवढी ठेवू तेवढं आपलं मन शांत राहतं आणि त्याच्यामुळे सुद्धा पॉझिटिव्ह हार्मोन्स आपलं शरीर रिलीज करत असतं. आणि अर्थातच त्याच्यामुळे मग शारीरिक व्याधी दूर होणं किंवा त्या निर्माण न होणं हे अतिशय उत्तम प्रकारे काम आपलं शरीर करायला लागतं. तर असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण रोज लक्षात ठेवून प्रॅक्टिस केले तर आपल्याला शारीरिक व्याधी कमी होण्यासाठी किंवा निर्माणच होऊ नयेत ह्याच्यासाठी नक्कीच मदत मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.